हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 24 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण एअरटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टचं एक पेज आहे, त्या पेजवरती सुद्धा एअरटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केले असतात, ते डिस्कस करत असतोय. पण आज सॅटर्डे आहे, टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज हे नसतं, त्याच्यामुळे फक्त आज एअरटेल आणि महत्त्वाच्या न्यूज आणि सायन्स पेज सुद्धा नसतं. त्याच्यामुळं आज एअरटेल आणि महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. पण रेग्युलर डिस्कशनचा जर विचार आपण केला तर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट नंतर सायन्स पेजवरती काही सिलेबसच्या दृष्टीतून महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपण डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण डिस्कस करत असतोय. अशा पद्धतीचं टोटल डिस्कशन आणि हे सगळं डिस्कस करण्याचा, हे सगळं बघण्याचा पाठीमागचा आपला एकच उद्देश आहे आणि तो उद्देश आहे एक्झाममध्ये याचा जास्तीत जास्त कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल. त्या दृष्टीतून आपण ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतोय. मग आज सुरुवात करूया, बघूया पहिल्या एअरटेलमधून आपल्याला काय गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि त्याच्यातून काय काय एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाचे पॉइंट्स बघायला मिळतात जे आपल्या समोर आहे. तेच खऱ्या अर्थानं पहिलं आपलं एअरटेल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. हे जे पहिलं एअरटेल आहे ते इंटरनॅशनल रिलेशनचा जो आपला सिलेबस आहे त्याला डिरेक्टली कनेक्ट होत आहे. त्यामुळे हे एअरटेल आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीतून याचं महत्व आपण समजावून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आता इंडिया आणि युरोपियन युनियनचे जे काय ट्रेड रिलेशन आहेत आणि बाकी पण पॉलिटिकल रिलेशन आहेत ते खरं तर मजबूत करणं ही दोघांची गरज झालेली आहे. म्हणजे युरोपियन युनियनची पण ती गरज झाली आणि इंडियाची पण ती गरज झाली. आता मी असं का म्हणतोय गरज झाली, तर त्याच्यासाठी आपल्याला बॅकग्राऊंड समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जे विद्यार्थी रेग्युलरली फॉलो करतायत लेक्चर्स त्यांना हे माहिती आहे की याचं बॅकग्राऊंड कशा पद्धतीचं आहे. पण तरी सुद्धा आपण एक रिव्हिजन म्हणून त्याचं बॅकग्राऊंड बघणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याचा सेंटर पॉइंट आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. आता याच्यामध्ये वर्ल्ड पॉलिटिक्स आपण गेल्या कित्येक दिवसापासून जवळजवळ गेल्या 1 महिन्यापासून आपण काय डिस्कस करतोय की इंटरनॅशनल ऑर्डर जी आहे ती पॉलिटिकल ऑर्डर कुठंतरी चेंज होत चाललेली आहे. चेंज होत चाललेली आहे कशामुळे, तर युएसएच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बघता हा खरं तर खूप महत्वाचा आणि चर्चेचा मुद्दा झालेला आहे. युएसएच्या अशा काय ऍक्टिव्हिटीज आहेत की त्याच्यामुळे वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जी आहे ती चेंज होते. तर युएसएनं रशिया युक्रेन वॉरमध्ये रशियाच्या विरोधात स्टान्स घेतला, युक्रेनच्या बाजूने स्टँड घेतला. त्या खरं तर परिस्थितीमध्ये युरोपियन युनियन जे आहे ते ठामपणे युएसएच्या बाजूनं, म्हणजे युएस आणि युरोपियन युनियननी मिळूनच खऱ्या अर्थानं बऱ्यापैकी रशियावरती सँक्शन्स लावलेले आपल्याला बघायला मिळाले. चायनाच्या सिच्युएशनमध्ये सुद्धा, चायनाच्या केसमध्ये सुद्धा जसं रशियाला विरोध होतो तसं चायनाच्या विरोधात सुद्धा हे मिळून खऱ्या अर्थानं काम करत असतात. हे प्रत्येक वेळेस आपण बघितलेलं आहे. परंतु तेवढ्या पुरत्या खरं तर गोष्टी याच्यामध्ये दोघांचे इंटरेस्ट सेम असल्यामुळं आपण असं म्हणू शकतोय की ठीक आहे, तुम्ही मित्र राष्ट्र आहात, दोघांचे इंटरेस्ट फुलफिल होत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही एक मित्र म्हणून काम करू शकताय. मित्र का दुश्मन मतलब हमारा भी दुश्मन या विचारसरणीनुसार त्याच्यामध्ये हे दोघं जण चालू शकतात. पण युएसए तेवढ्यावरच थांबत नाहीये. प्रॉब्लेम खरं तर तिथून पुढे सुरुवात होतो. तिथून पुढे काय प्रॉब्लेम सुरुवात होतो, ज्यावेळेस ग्रीनलँडचा विषय येतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने या दोन मित्रांमध्ये म्हणजे युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन कंट्री आणि युएसए मध्ये कुठंतरी फूट पडायला सुरुवात होते. आता ते फूट पडायला सुरुवात होते म्हणजे नेमकं काय होतंय हो, तर फूट पडायला सुरुवात होते म्हणजे ग्रीनलँड हा कुणाचा हिस्सा आहे, ऑब्विसली डेन्मार्कची ती खरं तर ऑफिशियल टेरिटरी आहे. आणि त्या टेरिटरीला आम्ही खरेदीच करतो किंवा मग जर आम्हाला हे खरेदी करू दिलं नाही तर आम्ही त्याच्यावरती कब्जा आम्हाला घ्यावा लागेल, कारण आम्ही नाही कब्जा केला त्याच्यावरती किंवा आम्ही जर सत्ता प्रस्थापित तिथं नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये चायना तशी सत्ता जी आहे ती तिथं प्रस्थापित करू शकतोय. हे जे डोनाल्ड ट्रम्पचं यांचं बोलणं आहे आणि अमेरिकेचं ऑब्विसली जो राष्ट्राध्यक्ष बोलतो तीच खऱ्या अर्थानं देशाची पोझिशन मानली जाते. असं बोलणं जे आहे ते सरळ सरळ एखाद्या खरं तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचवण्यासारखं होतं. आणि त्यामुळे ऑब्विसली डेन्मार्कला धोका आहे आणि डेन्मार्क ॲज अ युरोपियन कंट्री युरोपियन युनियनला त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे, राईट. आणि तिथून खऱ्या अर्थानं दोघांमध्ये फूट पडायला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ग्लोबल जी पॉलिटिकल ऑर्डर आहे ती कशी होती की वेस्टर्न कंट्री ज्या आहेत त्या मित्राप्रमाणे काम करतील, एका सोबत
एकमेकांसोबत खरं तर काम करतील. मग सुरक्षा क्षेत्रात असू द्या, राजकीय क्षेत्रात असू द्या, व्यापारी क्षेत्रात असू द्या, ह्या सगळ्या बाबतीत त्यांचे रिलेशन खूप मजबूत आपल्याला पहिल्यापासून बघायला आलेले आहेत. ही वर्ल्ड पॉलिटिक्स आपल्याला सांगत होतं आतापर्यंत. पण आता त्यांच्यामध्येच फूट पडायला लागलेली आहे. बरं, आता हे युएसएने जे केलेलं आहे ना, ग्रीनलँडच्या बाबतीत जे काय त्यांनी थ्रेट वगैरे करायचा प्रयत्न केला, तर त्याच्यामध्ये युरोपियन युनियनला ग्रीनलँडचं रक्षण करणं गरजेचं होतं. मग त्याच्यामध्ये युरोपियन वेगवेगळ्या कंट्रींनी ग्रीनलँडमध्ये जे जे सैनिक आहेत ते डिप्लॉय करायला सुरुवात केली आपल्याला बघायला मिळालं. मग ऑब्व्हियसली युएसएला ते पटणार नव्हतं, डोनाल्ड ट्रम्प यांना ते पटणार नव्हतं. बरं, त्याच्या पाठीमागचं लॉजिक सुद्धा युरोपियन युनियननं किंवा युरोपियन कंट्रींनी दिलं होतं. काय लॉजिक दिलं होतं? की हा रेग्युलर सैनिक सराव आहे, त्याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं तिथं सैनिक डिप्लॉय करतो. याचा असा अजिबात उद्देश नाहीये की युएसए तिथं हमला करेल आणि त्याला विरोध करण्यासाठी आम्ही करतोय. पण ओपन सिक्रेट हेच होतं की युएसएनं जे व्हेनेझुएला सोबत केलं, व्हेनेझुएलामध्ये खरं तर स्ट्राईक करून तिथल्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या पत्नीला किडनॅप करण्यात आलं आणि आता युएसए मध्ये त्याच्यावरती खटला चालू आहे. राईट, सेम सिच्युएशन, सेम केस ग्रीनलँडमध्ये सुद्धा होऊ शकत होते. त्यामुळे ऑब्व्हियसली प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून युरोपियन युनियन हे काम करणारच आहे. युरोपियन कंट्री हे काम करणारच आहेत. आणि सेम ती सिच्युएशन आपल्याला बघायला मिळाली. बरं, आता हे एवढ्यावरती प्रकरण थांबणार आहे का? डोनाल्ड ट्रम्प जर राष्ट्राध्यक्ष असतील तर ऑब्व्हियसली हे प्रकरण एवढ्यावर थांबूच शकत नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं, जर ग्रीनलँडच्या विषयीमध्ये आम्हाला जो देश सपोर्ट करणार नाही त्यांच्यावरती, जो म्हणजे युरोपियन कंट्री जे सपोर्ट करणार नाही त्यांच्या विरोधात आम्ही सँक्शन्स वगैरे लावू, वेगवेगळे टॅरिफ्स आम्ही वाढवू. टॅरिफ्स वाढवणं म्हणजे थोडक्यात ते सँक्शन्स लावण्यासारखंच आहे. अशा पद्धतीची पाऊल खरं तर युएसएनं उचललं. आणि त्याच्यामध्ये युरोपियन कंट्रींची सुद्धा भूमिका काय, युरोपियन युनियनची सुद्धा भूमिका काय, की आम्ही प्रथम प्राधान्य देतोय चर्चात्मक दृष्टीतून मार्ग काढण्यासाठी. चर्चा करून मार्ग निघतोय का हे आम्ही बघूया. पण चर्चा करून मार्ग जर निघत नसेल तर सँक्शन्स आम्ही पण लावू शकतो, टॅरिफ्स आम्ही पण लावू शकतो. जसं आम्ही इम्पोर्ट करतोय तसं तुम्ही पण इम्पोर्ट करताय आमच्याकडून. म्हणजे काही गोष्टी तुमच्या हातात असतील तर काही गोष्टी आमच्या पण हातात आहेत. एवढ्यापर्यंत हे सगळं आता चेंज झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. मग आता जे युरोपियन कंट्रीला आता भोगायला लागते, वेगवेगळे टॅरिफ्स युएसए लावतोय, थ्रेट करतोय, ते भोगायला लागतंय ना, ते याच्या अगोदर इंडियानं भोगलेलं आहे. आपल्यावरती टॅरिफ्स वाढवलेत युएसएनं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याचं रिझन काय दिलं, की रशियाकडून तुम्ही क्रूड ऑइल का खरेदी करता? रशिया सोबत व्यापारिक संबंध ठेवता म्हणजे कुठंतरी युक्रेनच्या विरोधात रशियाला त्यांच्या वॉर इकॉनॉमीला तुम्ही सपोर्ट करता. ह्याचं रिझन देऊन मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स वाढवलेले आपल्याला बघायला मिळाले. आणि त्याच्यामध्ये अजिबात युरोपियन युनियन वगैरे काय बोललेलं नाहीये. मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कशासाठी झाली होती, की वर्ल्डचा जो ट्रेड आहे ते ट्रेड व्यवस्थित व्हावा. मग हे सगळं असताना, ती नियमावली सगळी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात डेव्हलप्ड कंट्री जे आहेत त्या डेव्हलपिंग कंट्रींवरती टॅरिफ्स लावतायत, ते कितपत योग्य होतं. पण त्याच्यामध्ये युरोपियन युनियनवर ते काय आलं नव्हतं. त्यामुळे युरोपियन युनियन त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली बोलणारच नव्हतं. पण आता सेम सिच्युएशन युरोपियन युनियनला भोगायला लागते, युरोपियन कंट्रींना भोगायला लागते. डेन्मार्कला तर आता बघितलं आपण ग्रीनलँडचा काय विषय चाललाय त्याच्यामुळे. मग आता खडबडून युरोपियन युनियन जागा झालेलं आहे. आता त्या युरोपियन युनियनला पण समजलेलं आहे आणि इंडियाला तर ऑलरेडी समजलंय, की एखाद्या कोणत्या कंट्रीवरती आपण डिपेंड राहणं व्यापाराच्या बाबतीत किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये ते किती घातक असू शकतं. कारण जर आर्थिकरित्या आपण व्यापारावरती खूप जास्त एखाद्या कंट्रीवरती डिपेंड असेल तर त्या कंट्रीचे डिसिजन जे पण इंटरनॅशनल व्यापाराशी रिलेटेड डिसिजन असतील त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरती होत असतो. आणि हे युएसएच्या केसमध्ये इंडियाच्या बाबतीत तेच होतंय आणि युरोपियन युनियनच्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तेच होणार आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे. बरं, आता हे सगळं सुरू असताना आपले पहिल्यापासून प्रयत्न काय चालू होते, की युरोपियन युनियन सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट, ज्याला आपण एफटीए शॉर्ट मध्ये म्हणतो, तो एफटीए साईन करण्याचा आपला प्रयत्न पहिल्यापासून सुरू आहे. आणि आता 77th जो आपला इंडिपेंडन्स जो रिपब्लिक डे आहे, सॉरी, या रिपब्लिक डेला आपण कुणाला इन्व्हाइट केलेलं आहे, तर आपण केलेला आहे इन्व्हाइट जे युरोपियन युनियनचे प्रेसिडेंट आहेत, त्याचबरोबर आणखी महत्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत, यांना खऱ्या अर्थानं आपण इन्व्हाइट केलेलं आहे. आणि मग यांना इन्व्हाइट केले, हे काय फॉर्मल मीटिंग आहे हे कुठंतरी वाटत नाहीये. याच्यातून आता विन विन सिच्युएशन तयार झाली की युरोपियन युनियनला आणि इंडियाला कुठंतरी त्यांच्या प्रायोरिटी ज्या आहेत त्या बदलायला लागणार आहेत.
आणि त्याच्यामधून एक चांगले ठोस डिसिजन स्वतःच्या हितासाठी घ्यावे लागणार आहेत, हे खऱ्या अर्थानं लक्षात आलेलं आहे. असं याच्यामध्ये या पूर्ण एरिटलमध्ये ही जी केस आहे, ही केस या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला लेखकांनी, या दोन लेखिकांनी आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. मग याच्यामध्ये युरोपियन ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबर ज्यावेळेस आपण व्यापार करतो ना, युरोपियन युनियन सोबत आपण जो व्यापार करतो ना, त्याच्यामध्ये इंडिया अँड युरोपियन युनियन EU, ज्याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो, हॅव पेड द प्राइस ऑफ ओव्हर डिपेंडन्सी वेदर ऑन रशियन गॅस, चायनीज मार्केट्स और अमेरिकन सिक्युरिटी गॅरंटीज. तर याच्यामध्ये जसं अमेरिकेच्या केसमध्ये आपण बघितलं की डिपेंडन्सी असणं किती घातक असू शकते अमेरिकेनं दाखवून दिलं, तशा पद्धतीनं बाकी सगळ्याच बाबतीत आपण विचार करणं गरजेचं आहे. चायनाच्या केसमध्ये सुद्धा आता आपण रेअर अर्थ एलिमेंटचं आपण डिस्कशन एवढ्या दिवसांपासून करतोय, त्याचा उपयोग मग वेगवेगळ्या चिप्स ज्या असतात, फॉर एक्झाम्पल मोबाईलचं एक्झाम्पल देऊन अनेक वेळा मी तुम्हाला सांगत असतोय की मोबाईल जरी डिअसेंबल केला आपण, तरी तुमच्या डिस्प्लेच्या पाठीमागे जो मदरबोर्ड वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये छोटे छोटे चिप्स आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे टंगस्टन्स वगैरे वापरलेले असतात धातूचे प्रकार, आणि हे खूप रेअर आहेत, म्हणून त्याला रेअर अर्थ एलिमेंट्स किंवा रेअर अर्थ मिनरल्स म्हटले गेले. आणि हे ज्याच्याकडे जास्त साठा असेल आणि प्रोडक्शन क्षमता त्याची तेवढी असेल, नुसता साठा असून पण उपयोग नाहीये. त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, तेवढी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करण्याची ताकद पाहिजे. त्याचबरोबर त्याला लागणारी जी प्रोडक्शनसाठी किंवा त्या चिप्स बनवण्यासाठी टेक्नॉलॉजी पण आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या कंट्रीकडे असतील, त्या कंट्री, ती जी कंट्री आहे ती येणाऱ्या काळामध्ये महासत्ता कंट्री असेल. हे आपण याच्या अगोदर 2 एरोटेल पण याच्यावरती डिस्कस केलेले आहेत. मग आता चायनाने त्या केसमध्ये काय केलं, यांच्याकडे खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात तो साठा पण आहे आणि तशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर पण ते डेव्हलप करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. पण चायनानं हे जे आहे ते एक्सपोर्ट करायलाच खरं तर बंद केलं. मग आता या गोष्टींवरती जे चायनावरती डिपेंडंट होते, त्यांना खऱ्या अर्थानं प्रॉब्लेमॅटिक गोष्टी ठरलेल्या आहे. त्याचबरोबर रशियाकडून मग ऑइल रशियाकडूनच फक्त खरेदी करणं, गॅस खरेदी करणं, हे सुद्धा सेम सिच्युएशन उद्या मोनोपॉली तयार करू शकतो रशिया सॉरी, आणि थ्रेट करू शकतो. मग ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लेखिका या दोन आपल्याला ज्या आहेत ना, त्या समजवायचा काय प्रयत्न करताय की बॉस, तुम्ही डिपेंडन्सी कमी करणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे. युएसए हा एकटाच नाही असं वागणारा, येणाऱ्या काळामध्ये बाकी सुद्धा कंट्री, जेवढी युएसएकडे पॉवर आहे तेवढी पॉवर आल्यानंतर प्रत्येक कुठल्याही कंट्रीकडे एका तेवढी पॉवर आली आणि तेवढी डिपेंडन्सी बाकी देशांची त्याच्यावरती वाढली, तर ऑब्व्हियसली तो स्वतःच्या बोटावर नाचवणार आहे बाकीच्यांना. हेच या ठिकाणी आपल्याला समजावायचा लेखिका ज्या आहेत दोन्ही, त्या खऱ्या अर्थानं प्रयत्न करतायत, आणि त्याच्यामध्ये तेच खऱ्या अर्थानं आपल्याला ते कुठंतरी शिकवायचा या एरोटेलच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जातोय. आणि मग ही जी गरज आता खरं तर भासलेली आहे, त्याचं रूपांतरण कुठंतरी आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये होताना आपल्याला बघायला मिळणार आहे. आता फ्री ट्रेड अग्रीमेंट ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आणि चर्चेची बनवून बसली, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस न्यूझीलंड सोबत आपलं फ्री ट्रेड अग्रीमेंटचं डिस्कशन चालू होतं ना, त्यावेळेस याच्यावरती 3 ते 4 एरोटेल आपण सलग डिस्कस केलेले, डिटेल डिस्कशन फ्री ट्रेड अग्रीमेंटवरती आपण केलेलं आहे. आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला हे फ्री ट्रेड अग्रीमेंट नेमकं काय आहे, ते कुठल्या कुठल्या देशासोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे, आणि युरोपियन युनियन सोबत ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड अग्रीमेंटचं आता खरं तर खूप शक्यता आहे असं मानलं जाते, त्यावेळेस पियुष गोयल सुद्धा काय म्हटले की जेवढे आतापर्यंत फ्री ट्रेड अग्रीमेंट आपले झालेले आहेत, त्या सगळ्या फ्री ट्रेड अग्रीमेंटची ही मदर असेल असं म्हणण्यात आले, जर युरोपियन युनियन सोबत आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट झाला तर. एवढा महत्वाचा खरं तर हा अग्रीमेंट आपल्यासाठी आहे. त्यामुळं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मग आता युरोपियन युनियन सोबत ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट करतो, त्यावेळेस नेमकं जर हायलाइटेड पॉईंट बघितले की फायदा कुठल्या कुठल्या क्षेत्राला होणार आहे, कसा कसा होणार आहे एकमेकांना, हे याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. त्यामुळे हे लाईन टू लाईन बघणं गरजेचं आहे. द अग्रीमेंट कुड अनलॉक मेजर अपॉर्च्युनिटीज इन टेक्सटाईल्स अँड अपेरल्स वेअर इंडिया सिक्स टॅरिफ रिडक्शन्स टू बूस्ट एक्सपोर्ट्स टू युरोप. याच्यामध्ये हा जो जर फ्री ट्रेड अग्रीमेंट आपल्यामध्ये झाला युरोपियन युनियन आणि इंडियामध्ये, तर याच्यामध्ये टेक्सटाईल, अपेरल्स असेल, याच्यावरती मोठ्या प्रमाणात टॅरिफ्स आहेत आता युरोपियन कंट्रीजमध्ये. हा टोटली ओपन आपल्यासाठी युरोपियन युनियनसाठी, युरोपियन युनियनचं मार्केट टोटली ओपन आणि फ्री आपल्यासाठी होईल. त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स अँड केमिकल सेक्टर्स वेअर इंडियाज कॉम्पिटिटिव्ह एज
कॅन मीट युरोपियन युनियन डिमांड. याच्यामध्ये जे फार्मास्युटिकल्स आपल्याकडं आहे, फार्मास्युटिकल्स आहे, केमिकल इंडस्ट्रीज आहेत, याला सुद्धा याचा फायदा होणार आहे. कारण युरोपियन युनियन ची जे काही डिमांड आहे ते आपण फुलफिल करू शकणार आहे आणि तिथल्या प्रोडक्ट्ससोबत आपण कम्पीट सुद्धा खऱ्या अर्थानं करू शकणार आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स अँड मशिनरी वेर युरोप वॉन्ट्स ग्रेटर ॲक्सेस टू इंडियाज ग्रोविंग मार्केट. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स असू द्या किंवा मशिनरी असू द्या, याच्यामध्ये युरोपियन कंट्रींना इंडियाचं मार्केट टोटल ओपन होणार आहे आणि इंडियाचं जे मार्केट आहे तीच खऱ्या अर्थानं स्ट्रेंथ आहे. कारण जेवढी मोठी लोकसंख्या तेवढं मोठं मार्केट आहे, हे आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते मार्केट खऱ्या अर्थानं या ठिकाणी ओपन त्यांच्यासाठी होणार आहे. त्याचबरोबर डिजिटल अँड सर्व्हिसेस ट्रेड, डिजिटल आणि सर्व्हिसेस ट्रेड आहे, वेर इंडियाज IT सेक्टर कुड गेन फ्रॉम रेग्युलेटरी हार्मोनायझेशन. इथं डिजिटल आणि सर्व्हिस सेक्टर जे आहे, सर्व्हिस ट्रेड जो आहे, त्याला सुद्धा खऱ्या अर्थाने इंडियासाठी मोठी अपॉर्च्युनिटी खऱ्या अर्थानं निर्माण होणार आहे. आता एवढं सगळं झालं इकॉनॉमिक बेसिसवरती, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटली सुद्धा आपल्याला खऱ्या अर्थानं दोघांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळं क्लायमेट इक्विटी जे कॉन्सेप्ट इथं सांगितलेलं आहे, क्लायमेट इक्विटीसाठी सुद्धा हे खऱ्या अर्थानं खूप जास्त महत्वाचं आहे. कारण काय आहे की युरोपियन युनियननं काही वर्षांपूर्वी कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम हा खरं तर त्या ठिकाणी चार्जेस लावले होते. हे बघा, CBAM, त्याला आपण कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम म्हणतोय. आता हे जे आहे ना, हे कशावरती लावले होते, ज्याच्यामुळं कार्बन जास्त इमिशन होतं ना, त्या खरं तर जर प्रोडक्ट तिथे एक्सपोर्ट करायचे असतील तर त्याच्यावरती 20 to 35% इफेक्टिव्ह कार्बन चार्जेस लावण्यात आले होते. मग आता फ्री ट्रेड अग्रीमेंट जर आपला खरं तर साईन झाला तर याच्यामध्ये सुद्धा आपण कोऑपरेटिव्हली काम करू शकणार आहे, असं या ठिकाणी आपल्याला सांगताना या ठिकाणी बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये स्टील आहे, अल्युमिनियम आहे, सिमेंट आहे, फर्टिलायझर्स आहे. हे या क्षेत्राला याच्यामध्ये खऱ्या अर्थानं फायदा होताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि मग हे जे सगळे फायदे आहेत, हे सगळे फायदे आपल्याला बघायला मिळणार आहे. वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर जी आहे ती ऑर्डर कशी याच्यामुळे चेंज होते, तर आता USA आणि युरोपियन युनियन जे पारंपरिक खरं तर मैत्री त्यांची चालत आलेली आहे, त्याच्यामध्ये फूट बघायला मिळते. त्यामुळे ऑब्व्हियसली ऑप्शन युरोपियन युनियन पण बघतोय आणि मग त्याच्यामध्ये इंडिया एक स्वतःची जागा निर्माण करू शकतोय, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि आता रशिया युक्रेन वॉरमध्ये जो युरोपियन युनियनचा स्टान्स आहे की रशियावरती सँक्शन्स वगैरे लावणं, हे होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये बदलेल सुद्धा. त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीतून मग आता हे सांगत असताना आता ऑब्व्हियसली एवढं सगळं मार्केट आपल्याला उपलब्ध होतंय, एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला उपलब्ध होते, त्यामुळे आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी सुद्धा याचा खूप मोठा फायदा आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे मेक इन इंडिया आपण म्हणतोय ना इनिशिएटिव्ह, ते मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह जे आहे ते आणखी पॉवरफुल जे आहे, त्याला एक आणखी मोठी ऊर्जा त्या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या दृष्टीतून हे जे रुटेल आहे ते आपण म्हणू शकतो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं होतं. आणि याच्यामध्ये जे काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगायचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये आपल्याला युरोपियन युनियन सोबत इंडियाचे आतापर्यंतचे संबंध कशा पद्धतीचे आहेत याचा तर अभ्यास करायचाच आहे. त्याचबरोबर मग आता जो शिफ्ट झालेला आहे तो शिफ्ट व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलेला असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा जो शिफ्ट आहे ना, या शिफ्टवरती UPSC मेन्सला क्वेश्चन येण्याची शक्यता खूप जास्त मला वाटते. त्यामुळं हा शिफ्ट चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलेला असायला पाहिजे. आणि मग त्यानंतर मग जो इंडिया आहे त्याला कशा पद्धतीनं याचा आपल्या देशाला फायदा होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे. व्यवस्थित तुम्ही त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता युरोपियन युनियन असू द्या, फ्री ट्रेड अग्रीमेंट असू द्या, मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह असू द्या, त्याचबरोबर कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट जी इथं कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितली, ही कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट काय आहे, या सगळ्या ज्या तथ्यात्मक गोष्टी याच्यामध्ये आल्या त्याचा तर अभ्यास तुम्हाला करणं आलंच आलं, ते वेगळं तुम्हाला सांगायची गरज नसायला पाहिजे. त्या दृष्टीतून हे रुटील महत्वाचं आहे. हे सगळे पॉईंट जे आहेत ते या दृष्टीतून आपण महत्वाचे कसे आहेत हे बघण्याचा प्रयत्न केला. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, त्यामुळे पुढचे रुटील आपण बघायला सुरुवात करूया. तर याच्यावरच आपण गेलो ना, तर याच्यावर आपल्याला बघते डिलिमिटेशन आफ्टर 2027 रिड्रॉविंग पॉवर इन इंडिया. याच्यामध्ये डिलिमिटेशनचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आता
इथं डिलिमिटेशन वरती एरोटेल येण्याचं रिझन काय आपल्याला दिसतंय की आता परत एकदा आपण काय केलंय, वोटिंग जे आहे ते वोटिंग लिस्ट प्युरिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे, SIR ज्याला आपण म्हणतो, राईट, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो. आणि त्यानंतर मग आता डिलिमिटेशन वरती बोलणं हे साहजिकच होतं, कारण हे सुद्धा परत आपल्या खरं तर निवडणुकीला रिलेटेड आहे. कारण आपण ज्यावेळेस खासदार निवडून देतो, ज्यावेळेस आमदार निवडून देतो ना, त्यावेळेस एक त्याचा मतदारसंघ ठरलेला असतो, राईट. मग आता इथं पहिल्यांदा तुम्हाला हे तथ्य दाखवण्यासाठी फक्त एरोटेल घेतले मी. हे तथ्य काय आहे की आपण जर बघितलं, इंटरस्टेट डिस्ट्रीब्युशन ऑफ लोकसभा सीट्स has remained unchanged since 1976, frozen at 1971 census controlling population growth. The 84th Amendment in 2001 specified that redistribution would remain suspended until the first census taken after the year 2026. म्हणजे 1976 मध्ये जी लोकसंख्या होती त्या बेसिसवरती जे खरं तर सीट डिवायडेशन झालं होतं, मतदारसंघ जे ठरले होते तेच खऱ्या अर्थानं आता सुद्धा तेवढेच मतदारसंघ असलेले आपल्याला बघायला मिळते. पण प्रॉब्लेम आपला काय आहे की आपली वाढती लोकसंख्या, ठीक आहे. मग आता 1971 मध्ये जर आपण गेलो तर ती जवळजवळ 148 मिलियन फक्त लोकसंख्या होती, पण आता ती 1.447 बिलियन एवढी लोकसंख्या या ठिकाणी झालेली आहे. आणि तरी सुद्धा सेम मतदारसंघ असणं कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे, आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. पण आता 2026 नंतर 2027 मध्ये आपल्याला बघायला मिळेल की डिलिमिटेशनची प्रक्रिया जी आहे ते पुन्हा एकदा सुरू होताना आपल्याला बघायला मिळेल. कारण 2027 पर्यंत जी 84th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे ना, त्यानुसार 2026 पर्यंत ही डिलिमिटेशनची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता डिलिमिटेशनची प्रक्रिया नीट समजावून घ्या. डिलिमिटेशन म्हणजे काय, तर हे जे मतदारसंघ असतात हे काही वर्षातून याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येनुसार एक ठराविक लोकसंख्येला एक खरं तर प्रतिनिधी आपण पार्लमेंटमध्ये देत असतो किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये देत असतो, ठीक आहे. मग आता हे ठराविक लोकसंख्या तिथली समजा 5 लाख लोकसंख्या असणारा एक मतदारसंघ आपण पहिल्यांदा केला होता, पण त्यानंतर 10 वर्षानंतर तिथली लोकसंख्या समजा 10 लाख झाली, तर ऑब्व्हियसली तिथं खऱ्या अर्थानं 5 लाख लोकसंख्येसाठी एक मतदारसंघ जर ठरत असेल तर तिथं आता 2 मतदारसंघ होणं गरजेचं आहे. म्हणजे तिथून 2 प्रतिनिधी निवडून जातील ही सुविधा करणं गरजेचं आहे. हे जे मतदारसंघाची बाउंड्री ठरवतात, हे जे मतदारसंघ लोकसंख्येप्रमाणे ठरवतात ना, त्या प्रक्रियेला आपण डिलिमिटेशन प्रोसेस असं म्हणत असतोय. मग आता हे डिलिमिटेशन प्रक्रिया पार पडल्यानंतरच खरं तर ठरणार की किती लोकसंख्येसाठी किती प्रतिनिधी असायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक लोकसंख्येचा जो घटक आहे त्याला व्यवस्थित आपण प्रतिनिधित्व देतोय का नाही हे सगळं कशावरती ठरणार, डिलिमिटेशन वरती. पण आताची जर आकडेवारी बघितली तर 1971च्या लोकसंख्येवरती मतदारसंघ आहेत, म्हणजे तशा पद्धतीनं प्रतिनिधित्व आपण देत नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण अयशस्वी ठरलेलो आहे. त्यामुळं आपल्याला या डिलिमिटेशन विषयी इन्फॉर्मेशन काढणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचं महत्व काय आहे ते समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये याच्या रिलेटेड काय तरतुदी दिलेल्या आहेत ते बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण डिलिमिटेशन प्रक्रिया ही काय काही महिन्यामधली प्रक्रिया नाहीये. ही जर सुरू झाली तर 3-4 वर्ष ती प्रक्रिया चालू राहते ते करणं. मग हा जो आहे ना, हा खूप मोठा प्रॉब्लेम खऱ्या अर्थानं असू शकतोय आणि त्याच्यावरती लवकरात लवकर तोडगा हे आता मग 2027 मध्ये जे डिलिमिटेशन पुन्हा प्रक्रिया सुरू होईल त्या प्रक्रियेवरती सगळं डिपेंड असेल असं लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतायत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला हे सांगायचं की डिलिमिटेशन विषयी काय काय तरतुदी आहेत इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये, त्याच्या रिलेटेड कोणकोणते ऍक्ट्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर हा डायरेक्ट संबंध आहे पार्लमेंटरी आपल्या प्रोसेसशी रिलेटेड. त्यामुळे पार्लमेंट कशा पद्धतीनं काम करते, स्टेट लेजिस्लेटिव्ह कशा पद्धतीनं काम करते, किती मेंबर्स निवडून जातात, किती खऱ्या अर्थानं नॉमिनेटेड मेंबर असतात, स्पीकरचं खरं तर निवड कशा पद्धतीनं होते, त्यानंतर चेअरमनची निवड कशा पद्धतीने होते, या सगळ्या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास आपल्याला करणं आलं चालू. त्याचबरोबर एखादा मतदारसंघ आपण बघितला असेल, काही मतदारसंघ महिलांसाठी राखीव असतात, काही मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असतात. मग हे कशावरती ठरतं, तर ऑब्व्हियसली ह्या डिलिमिटेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं समजणार आहे.
आणि तशा पद्धतीने त्यांचा अधिकार त्यांना आपण देऊ शकणार. आता पण आपण देतोय, पण लोकसंख्या कधीची कन्सिडर केली जाते? 1976 पर्यंतची लोकसंख्या कन्सिडर केली जाते, जे की खऱ्या अर्थानं कुठंतरी सामान्य नागरिक जो देशाचा आहे त्याचा अधिकार मानण्यासारखं आहे. त्यामुळं हे आपल्याला खऱ्या अर्थानं फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ही जी प्रक्रिया आहे डिलिमिटेशनची, ही रुटीन कॉन्स्टिट्युशनल ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे रुटीनली चालणारी, काही वर्षानंतर डिलिमिटेशन ही व्हायलाच पाहिजे, पण ती प्रक्रिया आतापर्यंत खऱ्या अर्थानं काही मधल्या वर्षात झालेली नाहीये. त्याचं मग रिझन जे 84th अमेंडमेंट आहे ते सुद्धा खऱ्या अर्थानं दिलेलं आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे ही सगळी प्रक्रिया. आणि त्याचबरोबर याच्या रिलेटेड मग अमेंडमेंट कोणते आहेत, ऍक्ट कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीतून हे जे रिटल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि विशेष करून त्याच्यामध्ये मग पार्लमेंटरी सिस्टम असू द्या, इलेक्शन जे कमिशन आहे ते असू द्या, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या माध्यमातून अभ्यास करण्याचे हिंट जे आहे ते या रिटल मधून आपल्याला मिळते. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे इथं छोटंसं एरोटेल दिलंय ना, ते आशा वर्कर्स रिलेटेड खरं तर एरोटेल दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग आशा वर्कर्स रिलेटेड खूप खऱ्या अर्थानं मुद्दे चर्चेमध्ये असतात. मग त्यांचा डायरेक्टली गव्हर्नमेंट वर्कर म्हणून खऱ्या अर्थानं समावेश करावा की नाही, हा एक वेगळा डिबेट चालू आहे. त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हा एक मुद्दा महत्वाचा चालू आहे. इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीमचा या ठिकाणी उल्लेख आलेला, त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर हे सगळं समजावत असताना स्टेट ऑफ कर्नाटक वर्सेस अमीर बी 1996 ची एक केस आहे, एक जजमेंट आहे, त्या जजमेंटचा उल्लेख आलेला आहे. अशा वर्कर्सशी रिलेटेड काय काय प्रॉब्लेम आहेत ना, हे थोडंसं बघून ठेवा. हे अजून काय विशेष चर्चेमध्ये, हे कोविडमध्ये आपण बघितलं थोडं चर्चेमध्ये होतं, त्याच्यानंतर विशेष याच्यावरती चर्चा झाली नाही, पण आता एक छोटंसं एरुटेल आलंय. त्यामुळं अशा वर्कर्स रिलेटेड महत्वाच्या स्कीम्स कोणत्या आहेत, त्यांचे महत्वाचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, त्यांच्या महत्वाच्या डिमांड काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी समज आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि आतापर्यंत मग आज जसं की आता इथे एक जजमेंट आलेलं आहे, असे जजमेंट कोणते सुप्रीम कोर्टाचे आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे जे रुटल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. इथं खऱ्या अर्थानं इथून पुढं रुटल संपल्यामुळं महत्वाच्या न्यूज आपण डिस्कसला सुरुवात करतोय, कारण टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज नाहीये, सायन्स पेज नाहीये, त्यामुळे डायरेक्टली न्यूज आपल्याला आज डिस्कस करायला लागणार. याच्यामध्ये जर फ्रंट पेज बघितलं तर पॉलिटिकल सगळ्या न्यूज आहेत. याच्यामध्ये इथं जर आपण बघितलं तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ही न्यूज महत्वाची आहे. युएसए तसा पण आता वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये खूप जास्त गदारोळ घालतोय, त्यामुळं आपल्याला हे वारंवार न्यूजमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं फेस न्यूजमध्ये वारंवार दिसणारच आहे. आता इराणमध्ये त्यांचं गृहयुद्ध पण आतमध्ये जे काय प्रोटेस्टची सारखी वगैरे सिच्युएशन झाली होती ना, त्याला हिंसक एक वळण निर्माण झालं होतं, त्याला पण युएसएने खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आणि इराणवरती वारंवार युएसए प्रेशराईज करायचा प्रयत्न करतोय. आता व्हेनेझुएलाची केस असू द्या, इराणची केस असू द्या, या दोन्ही केसमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे क्रूड ऑइल. क्रूड ऑइल वरती कुठेतरी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी युएसए असं करतोय, हे सुद्धा ओपन सिक्रेट आहे, आपल्या सगळ्यांना खरं तर माहिती आहे. मग याच्यामध्ये आपल्याला या दृष्टीतून इंटरनॅशनल रिलेशनचा आपण कसा अभ्यास करू शकतो, इराण सोबत इंडियाचे कशा पद्धतीचे संबंध आहेत, युएसए सोबत कशा पद्धतीचे संबंध आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. तेवढंच फक्त याचं महत्व आहे. बाकी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय की क्रूड ऑइलमुळं वर्ल्ड पॉलिटिक्सवरती कसा परिणाम त्याचा होतोय, वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर बदलण्यामध्ये क्रूड ऑइलचा काय रोल आहे, याचा एक अभ्यास करून ठेवा. डायरेक्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कारण त्याचं सांगतो तुम्हाला, युएसएनं व्हेनेझुएलावरती स्ट्राईक केलं. व्हेनेझुएला मध्ये जगातला सगळ्यात जास्त ऑइल साठा व्हेनेझुएलाकडे आहे. युएसए इराणवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय, स्ट्राईक करण्याची धमकी सुद्धा अनेक वेळा देऊन बसलेला आहे. इराणमध्ये सुद्धा मोठा ऑइल साठा आहे. म्हणजे या गोष्टी कुठंतरी कनेक्ट होत आहेत क्रूड ऑइलचे. त्यामुळं या सब्जेक्टचा चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं होऊन बसतंय. पुढं जर आपण बघितलं तर पुढं एक तर न्यूज आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे SIR रिलेटेड, जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की SIR ची इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, स्पेशल इंटेन्सिव्ह जे रिव्हिजन आहे ते काय, त्याचं खरं तर बेनिफिट आहे. मग ते मतदार यादा, जे मतदार इन्फॉर्मेशन मतदारांची, ते डिजिटायझेशन त्याचं कशा पद्धतीने आपण करणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवायची आहे.
बाकी पॉलिटिकली डिस्कस केलं असते ते बघायचं नाही, पण आपल्याला बिटवीन द लाईन समजायला पाहिजे की सिलेबसचे रिलेटेड काय असू शकते. मग इलेक्शन कमिशनवरती डायरेक्टली क्रिटिसिझम होतंय म्हणजे त्याचा अभ्यास आपल्याला करणं आलंच त्याच्यामध्ये, हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही, राईट. त्याचबरोबर दुसरी न्यूज जर आपण बघितली तर मनरेगाशी रिलेटेड खूप जास्त डिस्कशन होतं ना, अनेक वेळा आपण बघितलेलं आहे. त्यामुळं हे मनरेगाशी रिलेटेड काय डिस्कशन आहे याचा सुद्धा डिटेलमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. कारण मनरेगाला रिप्लेस करणारी जी रामजी योजना जी आली, जो ऍक्ट आलेला आहे, त्याच्यामुळे खूप जास्त डिबेटचा मुद्दा त्याच्यामध्ये सुद्धा बनलेला आपण अनेक वेळा बघितलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं होऊन बसतं आणि तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीनं करून ठेवायला पाहिजे. आणि याच्यावरती अनेक वेळा आपण एरोटेल सुद्धा डिस्कस केलेले आहेत. त्यामुळं हे परत वेगळं तुम्हाला सांगायची गरज पडायला नाही पाहिजे. पुढं जर आपण वर्ल्ड पेजवरती बघितलं तर इंडिया युरोपियन युनियन विषयीचं तर आपण आता एरोटेल त्या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्याच्यावरती एरोटेल्स बघितलं. येणाऱ्या काळामध्ये पण याच्यावरती खूप जास्त चर्चा होणार आहे. टेक्स्ट कॉन्टेक्स्टला एरोटेल येतील, एरोटेल पेजवरती सुद्धा एरोटेल येतील. ते पण आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. त्याचबरोबर ट्रम्पची जी काही भूमिका आहे त्यामुळे नाटो सुद्धा खूप जास्त चर्चेमध्ये, ज्याला आपण नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणतो, त्यामुळे त्या नाटोचा सुद्धा वेगळा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि युके ही युरोपियनच कंट्री, त्यामुळे युकेच्या बाबतीत वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. रशिया डिमांड्स युक्रेन्स, म्हणजे परत रशियाचा इथं उल्लेख आला, रशिया युक्रेन वॉर. मग त्या वॉरमुळे जो मॅप न्यूजमध्ये ब्लॅक सी वगैरे तुम्हाला बघून ठेवणं गरजेचं आहे, क्रिमियाचा एरिया बघून ठेवणं गरजेचं आहे, तिथले महत्वाचे बंदर बघून ठेवणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं या ठिकाणी होऊन बसतं. आणि त्यानुसार मग रशिया युक्रेन वॉरमध्ये इंडियाची भूमिका आतापर्यंत काय राहिलेली आहे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी वर्ल्ड पेजवरती काही महत्वाचं एवढं नाहीये. आणि इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. सायन्स आणि टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेज नसल्यामुळं डिस्कशन छोटंसंच आज 32-35 मिनिटचंच आपलं झालेलं आहे. परंतु जे काय सिलेबसच्या दृष्टीतून महत्वाचे पॉईंट होते ते डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न केला. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. जर तुम्हाला वाटतं हे फायद्याचं आहे तर प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकेन. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे माझी विनंती आहे, प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे त्यांच्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिले, ते जॉईन करून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. मी स्वतः तुम्हाला आन्सर रायटिंगवरती फीडबॅक देतोय. आणि तिथं जे क्वेश्चन पोस्ट मी करतोय, जे डिटेल आपण डिस्कस द हिंदूमध्ये इथं करत असतोय, त्या बेसवरतीच मी तिथं तुम्हाला क्वेश्चन पोस्ट करत असतोय. त्यामुळं जर सुरू करायचं असेल तर ते सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकता. असो, या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.